तर मुलांनो, आत्ताच तुम्ही जी कविता पाहिलीत, जी ऐकलीत, त्याच्यामध्ये सुंदर निसर्ग असा कोकण दाखवला होता. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की प्रत्येकाने एकदा तरी कोकण बघावा, आपल्या जीवनामध्ये कोकण भूमीला भेट द्यावी आणि हे सुंदर निसर्ग आपल्या हृदयामध्ये कायम साठवून ठेवावं. तर तुम्ही बघू शकाल की कोकणामध्ये कायम हिरवी गर्द अशी झाडी असतात. पावसाचं प्रमाण या भागामध्ये खूप असल्याने नेहमीच झाडं हिरवीगार दिसतात. इथली लोकं जी आहेत ती प्रामुख्याने शेतीवर भर देतात. अतिशय साधी राहणी असून देखील कोकण हे निसर्गाने नटलेलं असल्यामुळे आजही लोक कोकण पाहायला गर्दी करतात, उत्सुक असतात. आणि मग या कवितेमध्ये कोकणाचं अतिशय छान असं वर्णन केलं आहे, ते आपण पाहूया. काय काय बरं कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते आपण पाहूया. कवीने काय लिहिलं आहे की माझ्या कोकण भूमीत, म्हणजे माझ्या या कोकण गावात, माझ्या कोकण भूमीत झाडा फणस लगटले, जणू आईच्या कुशीत गोड पिल्लू बागडले. म्हणजे तुम्ही जर कोकणात कधी गेलात तर तुम्हाला अनेक प्रकारची झाडं दिसतील, प्रामुख्याने आंबा, काजू, नारळ, फणस. आणि मग तिथली जी फणसाची झाडं आहेत कोकणामधली, त्या झाडांना पाहून कवीला असं वाटतं की हे जे फणस आहेत त्यांना झाडाने असं घट्ट पकडून ठेवलेलं आहे. जणू ते बघताना असं वाटतं की आईच्या कुशीमध्ये लहान बाळ जसं निर्धास्त झोपतं, तसे हे फणस त्या आपल्या आईच्या कुशीमध्ये म्हणजे झाडांवर निर्धास्तपणे झोपलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकाल की कशा प्रकारे ही फणसाची झाडं आपल्याला कोकणामध्ये दिसतात. अनेक अशी फणस आलेले असतात झाडाला आणि ते एकमेकांना असे घट्ट धरून असतात. आणि त्यांचा जो आकार जो असतो फणसाचा, तो बघून असं वाटतं की आईच्या कुशीमध्ये जसं लहान बाळ आईच्या खांद्यावर झोपून जातं, तसं हे फणस या झाडाच्या खांद्यावर झोपून गेलेलं आहे. म्हणून कवी काय म्हणतो, माझ्या कोकण भूमीत जणू आईच्या कुशीत गोड पिल्लू बागडले. लहान बाळ आईच्या कुशीवर बागडतंय किंवा झोपतंय, तसं ही जी फणसं आहेत ती बाळं आहेत, अशी गोंडस पिल्लं आहेत आणि ती काय आहेत, झाडाच्या खांद्यावर खेळत आहेत. आणि मग ते अतिशय सुंदर असं त्या दृश्याचं वर्णन कवीने केलेलं आहे. जेव्हा कधी तुम्ही कोकणात जाल आणि ही झाडं पाहाल तेव्हा तुम्हालाही नवीन नवीन कल्पना सुचतील. आणि मग पुढे कवी काय म्हणतोय की माझ्या कोकण भूमीत, माझ्या या कोकण भूमीत काय काय आहे, तर माझ्या कोकण भूमीत घरे कौलारू पिटुकली. घरे जी आहेत ती कशी आहेत, कौलारू आहेत आणि पिटुकली म्हणजे लहान आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे कोकणात भरपूर पाऊस पडतो आणि घरं जी आहेत ती कौलारू असल्यामुळे काय होतं, ते पाणी सगळं निघून जातं. आणि अतिशय साध्या पद्धतीने अशी बांधलेली ही घरं आहेत. पण या घरामध्ये काय आहेत, अनेक कुटुंब एकत्र राहतात, प्रेमाने राहतात. आणि मग पायवाट अंगणं, मग यांचं जी पायवाट आहे ती अतिशय सुबक अशी आहे आणि इतकी सुंदर अशी पायवाट आहे तिथे की नभी नभी म्हणजे आकाश, आकाशात इंद्रसभा जी आहे तिथेही अशी सुंदर पायवाट नाही आहे. ती पायवाट बघून इंद्रसभासुद्धा लाजते, की त्यांनाही आश्चर्य वाटतं की ही इतकी सुंदर पायवाट कशी काय आहे. आणि अशी सुंदर पायवाट त्याच्यावरनं लोक ये जा करतात. आणि हे जी छोटी छोटी घरं जरी छोटी असली तरी प्रत्येक घरात काय आहे, प्रेम आहे. लोक एकमेकांना मदत करतात, प्रेमाने राहतात. आणि म्हणून कवीने म्हटले की माझ्या कोकण भूमीत घरे कौलारू पिटुकली. घरे कशी आहेत, तर कौलारू आहेत, पिटुकली म्हणजे लहान आहेत. मग पुढे कवी काय म्हणतोय की माझ्या कोकण भूमीत पक्षी नाद गाणं गाती. बघा, आपल्या कोकण भूमीचा या कवीला अतिशय अभिमान आहे. आपलं जे गाव असतं ते प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असतो. आणि शिवाय कोकण तर स्वर्गासारखं आहे. जिकडे पाहावं तिकडे हिरवीगार झाडी आहेत, फळांची रेलचेल आहे, समुद्र आहे, असं अतिशय वैभव असं या कोकणात आहे. आणि साहजिकच कवीला त्याचा काय आहे, अभिमान आहे. आणि मग कवी काय म्हणतो की पक्षीसुद्धा इथे छान गाणं गात फिरत असतात. पक्षी जेव्हा उडतात सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला,
तेव्हा काय वाटतं की जणू काही ते गाणं गात आहेत. समुद्रकिनाऱ्यावर काय म्हणत आहेत ते? गाणी म्हणत आहेत. माझ्या कोकण भूमीत पक्षी नाद गाणं गाती. आणि अतिशय सुरेल आवाजात हे पक्षी काय करत आहेत? किलबिल करत आहेत, आवाज करत आहेत. असं सुंदर दृश्य तुम्हाला कोकणामध्येच पाहायला मिळतं. आणि मग पुढे काय म्हटलंय? सागराच्या किनाऱ्यावर शंख शिंपले कितीतरी मोती. म्हणजे तुम्ही जर कोकणात जाल, या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहेत की सुंदर पक्षी असे तुम्हाला उडताना दिसतात. समुद्र किनारा असल्यामुळे पक्ष्यांना त्यांचं खाद्य मिळतं आहे आणि मग ते आनंदाने काय करत आहेत? मार्गक्रमण करत आहेत. आणि मग या समुद्र किनाऱ्यावर काय आहेत? तर अनेक प्रकारचे शंख शिंपले मोती आहेत. असं वैभव असं या कोकण भूमीमध्ये आहे. म्हणजे माझं कोकण नुसतंच निसर्ग सौंदर्य नाही आहे, तर त्याच्यामध्ये अनेक वैभव आहेत, अनेक फळझाडं आहेत. त्याच्यावर तुमचं काय चालतं? उत्पन्न चालतं. तुम्हाला जेव्हा कधी तुम्ही कोकणात जाल तर तुम्हाला अनेक प्रकारची फळं पाहायला मिळतात. सुंदर सुंदर अशी कौलारू घरं पाहायला मिळतात. तिथे लोक प्रेमाने आणि आनंदाने राहतात. आणि मग समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला काय पाहायला मिळतं? तर अनेक प्रकारचे शंख शिंपले मोती तुम्हाला तिथे आढळतात. आणि असं हिरवंगार असं निसर्गाने नटलेलं असं माझं सुंदर कोकण आहे. आणि इथे जणू काही असं वाटते की आभाळ काय आलेलं आहे? खाली आलेलं आहे. समुद्राला भेटायला हे आभाळ खाली आलेलं आहे. आणि जिथपर्यंत आपली दृष्टी जाते तिथपर्यंत निळं आणि सफेद, सफेद म्हणजे पांढरं, निळं सफेद पाणी दिसतं. आकाशाचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडतं आणि जिकडे जिकडे दृष्टी जाईल लांबपर्यंत तिथे आपल्याला असं निळशार पाणी दिसतं. ओके. तर अशा प्रकारे कवीने आपल्या कोकण भूमीचं वर्णन केलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे वर्णन आहे. जेव्हा आपण कविता वाचतो तेव्हा साहजिकच आपल्या डोळ्यापुढे त्या कोकणाचं सगळं वैभव निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो. पुन्हा एकदा आपण ही कविता वाचूया म्हणजे आणखीन अर्थ आपल्या लक्षात येईल. माझ्या कोकण भूमीत झाडा फणस लगटले, जणू आईच्या कुशीत गोड पिल्लू बागडले. अशा प्रकारे सुंदर झाडाचं फणसाचं वर्णन केलेलं आहे. माझ्या कोकण भूमीत घरे कौलारू पिटुकली. म्हणजे तुम्ही बघाल की घरे छोटी छोटी आहेत, पिटुकली आहेत आणि कौलारू आहेत. पाण्याचा निचरा व्हावा म्हणून घराची जी रचना आहे ती कशी आहे? कौलारू आहे. पाय वाट अंगण नभी इंद्रसभा लाजली. इतकं सुंदर छान अशी ती घरं आहेत. तिथे जेव्हा तुम्ही कोकणात जाता, एखाद्या घरामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा सहज तुम्हाला थंडगार असं काय वातावरण असतं तिथे. उन्हाची जो आपल्याला त्रास होतो तो देखील तिथे होत नाही. पायवाटही सुंदर असते, हिरवळ असते आणि इतकी सुंदर अशी पायवाट आहे. तर कवीने असं वर्णन केलेलं आहे की नभी इंद्रसभा पण लाजली. इंद्रसभेतसुद्धा इतकी सुंदर अशी पायवाट नसणार आहे अशी कवीला खात्री आहे. ही निसर्गाने नटलेली अशी ही पायवाट आहे. माझ्या कोकण भूमीत पक्षी नादगाणं गाती. आणि या आमच्या कोकण भूमीमध्ये आणखीन काय आहेत? तर विविध रंगांचे, विविध आकारांचे पक्षी आहेत आणि ते आनंदाने काय करत आहेत? उडत आहेत, मार्गक्रमण करत आहेत आणि जणू काही ते गाणी म्हणत आहेत आनंदाने असं कवीला भासतंय. आणि मग कवी काय म्हणतो? या सागर किनाऱ्यावर काय आहे? तर शंख शिंपले कितीतरी मोती आहेत. सागराच्या किनाऱ्यावर शंख शिंपले कितीतरी मोती. माझ्या कोकण भूमीत आभाळ आलं खाली. आणि तुम्ही कोकणात जाल तेव्हा जेव्हा तुम्ही समुद्र किनाऱ्यावर उभं राहता तेव्हा तुम्हाला आजूबाजूला हिरवीगार झाडी दिसतात आणि पुढे काय दिसतं? निळशार सफेद असं पाणी दिसतं आणि आकाश काय जणू काही सागराच्या भेटीला येत आहे असं ते सुंदर दृश्य दिसतं. म्हणून प्रत्येकाने एकदा तरी या कोकण भूमीला काय करावी? भेट द्यावी आणि निसर्गाचा आस्वाद घ्यावा. अशा प्रकारे सुंदर ही कविता आहे. छोटीशी कविता आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे.
रोज ही कविता वाचायची आहे. हा तुमचा होमवर्क राहील. आता आपण शब्दार्थ पाहूया. शब्दार्थ काय आहेत? स्पर्श. स्पर्श म्हणजे काय? टच. झाडे, ट्रीज. आई, मदर. आणि नारळ म्हणजे कोकनट. हे शब्दार्थ सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. त्याच्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे आपण आपल्या रिव्हिजन क्लासमध्ये सोडवून घेणार आहोत. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की खालील ओळींचा अर्थ लिहा. माझ्या कोकण भूमीत, जसं आपण आत्ता पाहिलं, तो अर्थ देखील आपण रिव्हिजन क्लासमध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. हे मात्र तुम्हाला स्वतःला सोडवायचं आहे. आपण अनेक प्रकारचे शब्द घेतले आहेत यापूर्वी आणि त्यांचा वाक्यात कसा उपयोग करायचा हे देखील आपण पाहिलं आहे. त्यामुळे खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. पहिला आहे स्पर्श. या कवितेमध्ये सुद्धा अनेक शब्द आलेले आहेत, ते वापरून देखील तुम्ही वाक्य बनवू शकता. कौलारू, पाणी, भूमी आणि गाणं. हे तुम्ही पुस्तकामध्ये सोडवायचं आहे आणि वहीमध्ये देखील लिहायचं आहे. बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या रिव्हिजन क्लासमध्ये पाहणार आहोत. मग तुमचं होमवर्क काय राहील? तर कविता वाचन हा तुमचा होमवर्क नंबर 1. होमवर्क नंबर 2 काय राहील? तर शब्दार्थ लिहायचे. आणि 3 काय राहील? तर खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. हे तुमचं गृहपाठ म्हणजेच होमवर्क राहील. ओके, सगळ्यांनी होमवर्क नीट सोडवायचा आहे आणि मला पाठवायचा आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड दिस पोएम व्हेरी वेल. येस? ओके, सो हॅव अ गुड डे अँड बाय.